औदुंबचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 21। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणे नामधारका, ब्रह्मचारी कारणिका, उपदेशिला ज्ञानविवेका, तया प्रेत जननासी ब्रह्मचारी म्हणे नारी, मूढपणे दुःख करी कोण वाचला असे स्थिरी, या संसारी संगमज उपजला कौन मेला कवन, उत्पत्ती झाली कोठून जळता उपजे दैसा पेन, बुद्धबुद्धी राय कोठे स्थिर, ऐसा देह पंचभूती, मिळूनी होय देह निर्मिती, वेगळे होते पंचभूती, अव्यक्त होय देह जाण, तया पंचभूताचे गुण, माया पाश वेष्टून भ्राती लाविता देह म्हणून, पुत्रमित्र कौनवास रजस्तव तो मुगुण, तया भूता पासून वेगळले लक्षण, होती एक एकचित्ते देवत्व होय सत्वगुण, रजोगुण मनुष्य जाण, दैत्यासी तमगुण, गुणानुबंध कर्मगणिती, जेने जे कर्म आचरिती, सकृती अथवा दुष्कृती, तैसी होय फळप्राप्ती, आपली आपण भोगावी या संसार वर्तमानी, उपजती जंतुकर्म गुणी, आपुल्या आचरवापासूनी, सुदुःख भोगिताई, या कारणे ज्ञानवंता, संतोष न करीती उपजला, अथवा नर मृत होता, दुःख आपण करू नये, कोणी मरती पुरवेसी, अथवा मरती हृदयेसी, आपले आचर्य असे तैसी, तिन्ही परी घडे जाण, कर्मण्वंश उपजाती, ललाटी लिहिती चित्ती, स्कृत अथवा दुष्कृतीची, भोग भोगिता म्हणूनी, ऐसी हा कर्मकाळीसी, जिंकली नाही कोणी परेसी, या कारणे देहासी, नित्यत्व नाही परेसा, तुझी तुझी सांग वाहिले, कोटी जन्म भोग भोगिले, मनुष्य अथवा पशुत्व लादले, पक्षी अथवा कूर्मरूप, जरी होती मनुष्योगिनी, कोणी कोणाची होतीस जननी, कोण कोणाची होतीस गृहिणी, सांग तुवा आम्हा पुढे, कौना तुझी माता पिता, जन्मांतरीचे सांग आता, वाया दुःख करीसी प्रलापिती पुत्र आपुला म्हणूनी, पंचभूतात्मक देह, चर्ममास अस्थित, मेह वेष्टुनी नोमे देह, मळबद्ध शरीर जाणावे, कैसा पुत्र कोठे मृत, वाया का भ्रमित रडसी, सांडून द्यावे कैसी प्रेत, संस्कारिती लौकिकार्थी, येणे परी ब्रह्मचारी, सांगती विस्तारी, परिसोनी त्या अवसरी, विनंती तसे तयासी, विप्रवनिता तया वेळी, विनंती तसे करुण बहाळी, स्वामी निरूपिले धर्म सकळी, परिस्थिर नवे अंतकरणी, प्रारंभ प्रमाद मनोजरी, तरी का भाजव श्रीहरी, परिसी संपर्क लहोजरी, स्वर्ण नवे कोण बोले, आम्ही पाहिले देहहीन, म्हणून धरले श्री गुरुचरण, अभय दिले नाही मरण, म्हणून विश्वास केला आम्हा, एखाद्या नगरा येती चित्तवर, धावत जाती वैद्याची घरी, औषध देऊन निह प्रतिकारी, सेवेची करी आरोग्यता, त्रिमूर्तीचा अवतारू, श्री नरसिंह सरस्वती असे गुरु, तेने दिला असे वरू, केवी असत्य होय सांग मज, आराधिले मी तयासी, वर दिला गा आम्हासी, त्याचा करुणी भरवसी, होता आपण स्वचिंत, विश्वासुनी असता आपण, केवी गेले निर्वन्न, कैसे माझे मूर्खपणा, म्हणून स्वामी निरूपेसी, या कारणे आपण आता, प्राण त्याजीन सर्वदा, समपिन गुरुनाथा, वाढो कीर्ती तयाची, ऐकून तिचे वचन, ओळखुनी भाव मन, सांगे बुद्धी तिची ज्ञान, उपाय एक करी आता, विश्वास केला तो श्री गुरुसी, पुत्र लादला पूर्ण युषी, जरी आला मृत्यू त्यासी, घेऊन जाई श्री गुरु स्नान, तेथे झाल असे तुझ वर, तेथे समय तू कले वर, पंचगंगा कृष्णतीरी, औदुंबरी तळी ऐसी वचन ऐकून, विश्वास झाला तिची मनी,
पोटी शेव बांधुनी घेऊन गेली औदुंबराप्रती. जेथे होते गुरुपादुका अपळी स्थिर ते बालिका. रुधिरी भरल्या पादुका आक्रोश करी ती नारी. दुःख करीती झाली निसी विप्र मागती प्रेतासी. म्हणती आक्रोश का होती करेसी संस्कारुनी जाऊ आता. मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाण म्हणत. जाळू दे आता प्रेत एक कर्कसे म्हणती. काही केल्या नेती प्रेत आपणा सवे जाळ म्हणत. पोटी बांधुनी प्रेत लोळतसे पादुकावरी. म्हणती विप्र ज्ञाती लोक राहू नये राणी निशंक. तस्कर बाधा होईल ऐका जाऊ आता घरासी. जाऊ आता स्नान करुनी उपासो का आजचे दिनी. प्राप्त काळी येऊनी दहन करू म्हणती ऐका. आजची रात्र प्रेतासी सुटले वास दुर्गासी. आपोआप दहनासी देईल जाना तो कर्कासा. म्हणून निगती सकळ लोक राहिले तिथे जननी जनक. प्रेतासई करती शोक होती रात्र परेसा. निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करीती जनक जननी. या मतीन होता रजनी झोप आली तियेसी. देखतसे सुस्थित जटाधारी भस्मकित. व्याघ्रचर्म परिधानिती रुद्राक्षमाळा सर्वगिनी. योगदंड त्रिशूळ हाती आला औदुंबराप्रती. का हो शोक करीची सती आक्रोशुनी आम्हावरी. काय झाले तुझे कुमारा आता त्याची करू प्रतिकारा. म्हणून देतो अभय करी भक्तवत्सल्य श्री गुरु. भस्म काढुनी प्रेतासी लावितसे स्वर्गकेसी. मूर्खपरी म्हणतीसी वायू पुरुष म्हणी. प्राण म्हणजे वायू जाण बाहेर गेला विसारून. घालिता मागती आणून पुत्र तुझा सजीव होय. इतकी होई भयचकित झाली नारी जागृत. म्हणी आपणा कैसी भ्रात लागली असे प्रेतावरी. जे का वसे आपली मनी तैसे दिसे निद्रा स्वप्नी. कैसी देव नरसिंह मुनी भ्राती आपण लागले असे. आमचे प्रारंभ असता उने देवावरी बोल. काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे. श्री गुरुवरी काय बोल येणे परी चिंता करी. तव प्रेता झाले चेत सर्वांगी उष्ण वाहत. सर्व संधीसी जीव आला म्हणे प्रेतासी काय झाले. किंवा भूत सांचारले मनी भय उपजले. ठेवी काढून दूर परती सर्व संधी जीव भरला. बाळ उठूनी बैसला म्हणे माते श्रुत लागली मला. अन्न देई म्हणी तसे रुदन करी त्यावेळी. आला कुमार माते जवळी स्तन घालिले मुख कमळी. शिरनिगे बतीस धारा संतोषुनी भय होनी. प्रीतासी संदे मागती असे मानसी. कडिया घेऊ बाळकासी गेली आपली पती जवळी. जागृत करुणी पतीसी सांगे व्रत आदेसी. पती म्हणे तियेसी चरित्र असे श्री गुरुचे. म्हणून दंपती दोघे जण करुणी औदुंबर प्रदक्षिणा. साष्टांग करीती नमन स्रोत करीती नाना परी. तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी. अशक्य तुझ वर्णयासी क्षमा करणे स्वामिया. आम्हा क्षमा करणे म्हणून घालती लोटांगणे. विनविनी करुणे वचन केली स्नान गंगेत. स्नान करुणे बाळकासहित धुती झाले पादुकाची रक्त. औदुंबर सनपन करीती लाविती दीप त्यावेळी. पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी. शमीपत्र कुसमेसी पूजा करीती परेसा. निरंजन त्यावेळी करीती गायन परिबळी. अति संतोष त्यावेळी भक्तिभावे स्तुती करीती. इतकी होता गेली निसी उदय झाला दिनकरासी. संस्कारू म्हणून प्रेतासी आले विप्रज्ञाती सकळ. तव देखिताचा कुमारासी विस्मय झाला सकळकासी. समारंभना करीती हरसी महानंद प्रवर्तला. ऐसी श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लादले कामा. ऐकाचे सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा. सिद्ध म्हणे नामधारका
स्नान महिमा ऐसी ऐका, अपार असे सांगता अनेका, साधारण तुझ निरोपिले तया औदुंबरा दळी, श्री गुरुवास सर्व काळी, काम्य होता तत्काळी, आराधिते श्री गुरुसी, जया नाम कल्पतरू, प्रत्यक्षात जाण औदुंबरू, जे जे मनी इच्छिती नरू, साध्य होय परेसा, इति श्री गुरु चरित्रम परमकथा कल्पतरू, श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानम, सिद्ध नामधारकम संवादे, मृतपुत्र सजीवन नाम 21वा अध्याय. श्री गुरु दत्तात्रय ब्रह्मस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.